सध्या राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे। सोयाबीन असेल किंवा कापूस पीक असेल संपूर्ण खरडून गेलेला आहे आणि शासनाने मदत जाहीर केली ती तुटपुंजी। वर्ध्याचा जर विचार केला तर वर्ध्यामध्ये जे पिकं वाहून गेलेत, अतिवृष्टी झाली, त्यांच्यासाठी मदत जाहीर केली, परंतु जी जमीन पूर्ण खरडून गेली त्याच्यासाठी अजूनही मदत जाहीर केली नाही। यावरतीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत रविकांतजी तुपकर। भाऊ, सध्या जी मदत शासनाने जाहीर केली, जमीन खरडून गेली त्यांच्यासाठी नाही आहे, फक्त जे मेन खराब झाले पीक त्याच्यासाठी आहेत, काय सांगा? आता ज्या या अतिपावसामुळे ढगफुटी सदृश पावसामुळे जमिनी खरडून गेल्या, याच्यामध्ये 5-5 वर्ष जमिनी आता वहिती होणार नाही, लक्षात ठेवा। 5-5 फूट जमिनी खोल त्या ठिकाणी खरडून गेल्या आहेत, दगड उघडे पडलेले आहेत, विहिरी त्या ठिकाणी दिसेनाशा झालेल्या आहेत, स्प्रिंकलरचे सेट, पाईपलाईनचे सेट वाहून गेलेत। 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आहे। पण दुर्दैवानं सरकारने जे काही 2218 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, हे पॅकेज म्हणजे आम्हाला तुटपुंजी मदत आहे। आमच्या तोंडाला पानं सरकारनं पुसलेली आहे। आमचं म्हणणं, नुकसान आमचं झालं 5 लाखाचं, तुम्ही मदत देणार 25,000 रुपये, त्यात आमचं होणार काय? म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आता महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांवर आलेली आहे। सरकारला आमची एकच मागणी आहे की कुंभमेळ्याला जर तुम्ही 14-15 हजार कोटी रुपये देता आणि शेतकऱ्यांना फक्त 2200 कोटी रुपये देता तर हा दुटप्पीपणा चालणार नाही। शेवटी शेतकरी टिकला तर तुमचा धर्म टिकणार आहे, लक्षात ठेवा, आणि शेतकरी मेला तर तुमचा धर्म कुठून टिकणार आहे? त्यामुळे गावगाड्यातला सामान्य शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी सरकारने 100% नुकसान भरपाई द्यावी। आणि यांनी जे काय जाचक अटी आणि निकष टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये पूर्वी मदत 3 हेक्टरला मिळायची नुकसान झाल्यावर, आणि त्याच्या मदतीचा निकष असा होता की 13,800 रुपये प्रति हेक्टर, म्हणजे 13 गुणिले 3 इज इक्वल टू तेवढी मदत मिळायची। आता यांनी काय केलं, 2 हेक्टरची मदत केली आणि मदत ही 8,500 रुपये केली प्रति हेक्टर, आणि 2 हेक्टर पर्यंत मदत मिळणार। ज्याचं 25 एकराचं नुकसान झालं त्याचं काय, ज्याचं 50 एकराचं नुकसान झालं त्याचं काय, त्याचे जनावरं वाहून गेले, त्या जमिनी खरडून गेल्या त्याचं काय? पण दुर्दैवाने सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं सरकारला वाटतंय, म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत नाही। उद्योगपतीचं नुकसान झालं असतं तर पायघड्या घातल्या असत्या, अंबानी अदानीचं नुकसान झालं असतं, पण हे आमचं दुर्दैव आहे की सरकार आमच्या विरोधात आहे। आता काय डोनाल्ड ट्रम्पच्या दारात जाऊ का नाही मागायला आम्ही? कोण आम्हाला मदत करणार आहे? आमच्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे, आणि नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडू हाणलं तसं महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना जर शेतकऱ्यांनी तुडू हाणलं तर नवल वाटायला नको। मंत्री असेल किंवा आमदार असेल, इतर लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करतात, 1 महिना झाला, परंतु अजूनपर्यंत त्यांना शेतकऱ्यांना काल मंत्र्यांनी जे दौरे केले हे पर्यटन होतं मंत्र्यांचं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळे मंत्री जा, म्हणून ते जोर जबरदस्तीने फोटो सेशन करायला गेले। पण मदत देताना तुम्ही तुमचा फोटो, तुमच्या लेकराचा फोटो, तुमच्या पक्षाचं बॅनर, म्हणजे तुम्ही जाहिरातबाजी करायला गेले या संकटाच्या काळामध्ये का तुम्ही खरोखर मदत करायला गेले? सरकारवर 9 लाख कोटीचं कर्ज आहे, 2 लाख कोटी शेतकऱ्यासाठी अजून काढा ना बाबा, काय फरक पडतो? पंतप्रधानांना मी विनंती करतो की महाराष्ट्र सध्या अडचणीत आहे, त्यांनी सुद्धा केंद्रामार्फत मदत केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जगवलं पाहिजे। आज दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, उद्या मिनिटाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केला तर नवल वाटायला नको, अशी महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती आहे। काही भागातले शेतकरी म्हणतात की आमच्याकडे आता गांजा लावण्याचा सुद्धा पर्याय नाही आहे, आम्ही गांजा लावावं का, जेणेकरून सरकार आमच्या बांधावरील आम्हाला नुकसान भरपाई देणार? गांजा लावणं काही वाईट गोष्ट नाही, लक्षात घ्या। गांजामध्ये अफू असते आणि अफू ही मेडिसिन मध्ये वापरली जाते। मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, इतर राज्यामध्ये सरकार गांजा लावायची परवानगी देतं अफू लावायला। मग तशा धर्तीवर आम्हाला प्लॉट लावायला परवानगी दिली तर काय अडचण आहे? शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेतात गांजाची झाडं आहे हे सांगितल्यावर तरी किमान पंचनामा करायला कोणी अधिकारी कर्मचारी येतील आणि आमचं शेतात आल्यावर नुकसानीचा पंचनामा होईल, अशा उपरोधिकपणे शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। पण गांजा लावायला महाराष्ट्रात परवानगी मिळाली पाहिजे, ही अधिकृत आमची मागणी सरकारकडे आहे। नक्कीच शेतकऱ्यांना गांजा लावण्यासाठी परवानगी मिळण्यात यावी, जेणेकरून शेतकरी सुदृढ होईल, अशीच प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।